नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला समजला असणारच आहे थंबनेल वरून की कशावरती असणार आहे। तरी सुद्धा सांगते, आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपला तो होममेड सोप वरती असणार आहे। आपण घरीच जो आहे सोप बनवणार आहोत। फक्त सोप बेस आहे जो आपण ऑनलाइन मागवलेला आहे। आणि खरं तर थंडी चालू झालेली आहे, त्यामुळे आपली स्किनची काळजी कशी घ्यायची तर त्याच्यामुळे ते आहे। खूप वेळा आपलं असं होतं की थंडीमध्ये साबण लावल्यानंतर अशी व्हाईट स्किन होते किंवा असे व्हाईट असे नख वगैरे लागल्यानंतर व्हाईट होऊन जाते आणि ड्राय होते, भरपूर स्किन फाटत जाते। साबण लावल्यानंतर जास्त होते, त्यामुळे आपण साबण लावायला अवॉइड करतो। तर आजचा जो साबण आहे तो बनवल्यानंतर तो तुम्ही थंडीमध्ये यूज करू शकता। त्याने स्किन फाटणार नाहीये, स्किन चांगली राहील, हेल्दी राहील आणि तुम्ही डेली यूज करू शकता। आणि तुमचे स्किनचे सगळे प्रॉब्लेम आहेत ते दूर होणार आहेत, टॅनिंग दूर होणार आहे आणि प्लस स्किन हेल्दी राहणार आहे। आणि जे मार्केटमध्ये सोप मिळतात ते खूप महाग असतात, तर आपण घरीच बनवणार आहोत। आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा कसं बनवायचं आहे ते। आणि याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल आणि काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता, कमेंट करू शकता आणि पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजेल। आणि प्लस व्हिडिओ कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, नाहीतर माझे नवीन व्हिडिओ येत राहतील ते तुम्हाला मिळणार नाही म्हणून। तर चला आपण सुरुवात करूया, लेट्स गो। सोप बनवण्यासाठी सर्वात पहिलं तर आपल्याला हळद घ्यायची आहे। एक मोठा चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि ती मस्त भाजून घ्यायची आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही। गॅस लो ठेवून हळद आहे ती मस्त भाजून घ्यायची आहे। तिचा कलर असा थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यानंतर काढून घ्यायची आहे। बघा कलर पूर्णपणे हळदीचा आहे तो चेंज झालेला आहे आणि आता ते आपण काढून घेणार आहोत एका बाउलमध्ये। आणि त्याच्यानंतर आपण घेतला आहे ग्लिसरीन, ॲलोवेरा जेल, कॉफी पावडर आहे ते 4 घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आपली हळद आहे ती भाजून घेतलेली ती आहे आणि विटॅमिन ई चे कॅप्सूल आहेत ते मी 4 घेतलेले आहेत। तुम्ही कमी जास्त प्रमाण आहे ते करू शकता। आणि सोप बनवण्यासाठी मी हे ऑनलाइन मागवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण सोप बनवणार आहोत। मस्त त्याचा आकार सुद्धा होईल, एवढंच आपल्याला सामान आहे ते लागणार आहे, याच्यापेक्षा जास्त काही लागणार नाही आहे। आणि रेसिपी आहे ती खूप इझी आहे बनवण्यासाठी सुद्धा आणि यूजफुल सुद्धा होणार आहे तुम्हाला हा सोप आहे तो। आणि मी जो ग्लिसरीन आहे म्हणजे सोप बेस तो ऑनलाइन मागवलेला आहे, कारण की आमच्या इथे मी मेडिकलमध्ये खूप शोधलं पण मला इथे नाही मिळालं, त्याच्यामुळे मला ऑनलाइनच मागवायला लागलं। आणि हा जो ग्लिसरीन आहे तो केमिकल फ्री आहे, त्यामुळे मी मागवलेला आहे, त्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट नाही होणार किंवा स्किनला हार्म देखील नाही पोहोचवणार आहे। आणि त्याचे बारीक आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत ग्लिसरीनचे, कारण की ते वितळण्यासाठी इझी होतं। त्यामुळे ग्लिसरीनची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जाऊन मागवू शकता। ती कोणतीही मी पेड प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे, मला फक्त वाटतं जर हवं असेल तुम्हाला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, म्हणून तुम्ही यूज करू शकता। आणि जे ग्लिसरीनचे आहे ते छोटे पीस करून झालेले आहेत। आणि त्याच्यानंतर मी एक घेतलेलं आहे भांडं, जे स्टीलचं आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता। आणि सर्व जे आहे ते एकत्र त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर मोठंच भांडं का जेणेकरून हलवायला आपल्याला इझी पडेल, त्यामुळे बाहेर वगैरे पडणार नाही त्यामुळे। आणि सर्वात पहिले तर कढई घेतली आहे आणि त्याच्यानंतर पाणी ठेवलं होतं ते गरम करून घेतलेलं आहे। आणि जो पातेलं होतं ते मी पाण्यामध्ये ठेवलं आणि बघा हे वितळून घेतलेलं आहे। सर्व सोप बेस आहे तो पूर्ण वितळलेला आहे पाण्यामध्ये। आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत हळद। पातेलं जे आहे ते पाण्यामध्येच ठेवायचं आहे, कारण की सोप बेस आहे तो पटकन घट्ट होऊन जातो त्यामुळे। आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की गिठळ्या वगैरे राहू द्यायच्या नाही आहेत। आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत कॉफी पावडर आहे ती सुद्धा मस्त मिक्स करून घ्यायची आहे, कारण की कॉफी जे आहे त्याचे गट्टे राहून जातात, तर आपल्याला गट्टे नाही ठेवायचे आहेत, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा असं पूर्ण मिक्सचर आता झालेलं आहे आपलं रेडी। आणि त्याच्यानंतर मी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये 1 चम्मच आहे तो ॲलोवेरा जेल टाकलेला आहे। ॲलोवेरा जेल आहे ते स्किनला हेल्दी ठेवतं, मॉइश्चरायझर करतं आणि स्किन ग्लोईंग करतं त्यामुळे। आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यानंतर मी खोबरेल तेलाचे 4-5 थेंब टाकलेले आहेत, मस्त मिक्स केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर विटॅमिन ईचे जे आहे ते 4 कॅप्सूल मी ॲड करून टाकलेले आहेत। विटॅमिन ई जे आहे ते स्किनला ग्लोईंग करतं आणि प्लस पोषण देतं आणि स्किन हायड्रेटेड ठेवतं, जे की थंडीमध्ये खूप गरजेचं आहे स्किन हायड्रेटेड ठेवणं।
त्याच्यानंतर मी 4च्या 4 ॲड केलेल्या आहेत. तुम्ही याचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता. असं काही नाही आहे की 4च टाकल्या पाहिजेत किंवा 5 टाकल्या पाहिजेत, असं काही नाही आहे. तुम्ही कितीही टाकू शकता, कारण की विटॅमिन ई आहे ते स्किनला खूप जास्त पोषण देतं त्यामुळे. आणि मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस करायचा आहे बंद आणि त्याच्यानंतर जोपर्यंत ते गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला जे आहे सोप ज्याच्यामध्ये बनवतो, ज्याच्यामध्ये आकार देतो, त्याच्यामध्ये आहे ते काढून घ्यायचं आहे. कारण की ते पटकन घट्ट होऊन जातं, त्यामुळे मग त्याचा नंतर काही अर्थ नाही, पुन्हा गरम करावं लागणार. त्यामुळे पटापट आहे ते जे आहे ते आपण काढून घ्यायचे आहे वेगवेगळ्या आकारामध्ये. मी बारीक बारीकच करणार आहे, कारण की छोटे छोटे पीस म्हणजे, कारण की जाड जाड तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 4च करू शकता. मी 4च करणार होती पण त्याच्यानंतर बोलली की 2 रिकामी राहतील म्हणून मग त्याच्यामध्ये सुद्धा ॲड केलं. बोलली पातळ पातळ झालं तरी चालेल, कारण की आठवडाभरानंतर यूज होतं आणि त्याच्यानंतर लगेच संपून जातो साबण. 1 आठवडा झाला की पुन्हा नवीन काढायचा साबण यूज करण्यासाठी. असंच करत राहायचं, मस्त बनवत राहायचं घरच्या घरी साबण, स्वस्तात मस्त आणि प्लस हेल्दीसुद्धा. आणि आपल्याला हे जे आहे ते थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. असंच कुठेही तुम्ही कोपऱ्यात ठेवू शकता किंवा फॅनच्या खाली ठेवू शकता. ते पटकन रेडी होतं, 1-1.5 तासामध्ये रेडी होऊन जातो साबण, लगेच घट्ट होतो. त्यामुळे आपल्याला आता तसंच ठेवायचं आहे. 1 तास आता वेट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला रेडी होणार आहे होममेड सोप, जो आपण यूज करू शकतो. मस्त हेल्दी, स्किन ग्लोईंग करेल, मस्त हायड्रेटेड ठेवेल आणि स्किन प्रॉब्लेम तुमचे सर्व दूर करेल. आणि आता फायनली आपला सोप आहे तो रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असा घट्ट झालेला आहे. आणि आपले सोप आहेत ते रेडी झालेले आहेत. खूप सारे पातळ पातळ झालेले आहे. खरं तर मी 4च बनवायला पाहिजे होते, पण मी बोलली नंतर 2च ते रिकामी राहतील उगीचंच बॉक्स. मग त्याच्यानंतर मी बोलली आता बनवूया 6च्या 6. आणि बघा असे मस्त रेडी झालेले आहेत सोप. 6 सोप झालेले आहेत मस्त मस्त डिझाईनचे. तुम्ही ऑनलाईन मागवू शकता, ह्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि आपले सोप आहे ते रेडी झालेले. बघा जे पाठचे आहे ते घट्ट झालेलं, ते वरची जी आहे तो फेस राहिलेला आहे, त्यामुळे ते दुसरी बाजू आहे ते वेगळी झालेली आहे. आणि आपली जी फ्रंटची आहे ती बघा कशी मस्त दिसत आहे, चिकणे चिकणे मस्त डिझाईन दिसत आहेत. आणि तुम्ही यूज करा. आणि ह्याचे जे आहेत ना ते कॉफी, म्हणजे कॉफी याच्यामध्ये आहे ते कॉफी आहे ते आपल्याला टॅनिंग आहे ते दूर करण्यासाठी खूप मदत करते. आणि हळद आहे ते आपल्या स्किनला खूप जास्त पोषण करते. आणि विटॅमिन ईचं तर महत्त्व तुम्हाला सांगितलंच आहे त्याच्या अगोदर. त्यामुळे तुम्ही सोप हे यूज करा. जे मार्केटमध्ये मिळतात ते केमिकल असतं त्याच्यामध्ये भरपूर सारं. आणि त्याच्यानंतर थंडीमध्ये स्किन आपली व्हाईट पडते आणि त्याच्यानंतर नख वगैरे लागल्यानंतर मस्त स्क्रॅचेस पडतात आणि व्हाईट मस्त दिसतात. म्हणजे मस्त नाही दिसत, खूप बेकार दिसतं. त्याच्यामुळे असे साबण वापरा, घरच्या घरी वापरा. आणि स्किनला हिवाळे चालू आहे त्यामुळे स्किनला हायड्रेटेड ठेवा. आणि मॉइश्चरायझर लावा, मस्त वॅसलीन लावा ओठांना वगैरे. हा साबण वापरा, दुसरे साबण वापरायची गरजच नाही. की साबणाला कंटाळायची गरज नाही की साबण वापरल्यानंतर स्किनला व्हाईट होते त्यामुळे. आणि आपले सोप आहे ते रेडी झालेले आहेत आणि हे आपण स्टोअर करून ठेवायचे आहेत मस्त आणि रोज यूज करायचे आहेत. कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणती नवीन व्हिडिओ बघायची असेल तर कमेंट करून सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवायचा प्रयत्न करेल. आणि काही क्वेश्चन्स असतील ते सुद्धा विचारू शकता तुम्ही, मी तुमच्या कमेंट्सना जे आहेत रिप्लाय करायचा प्रयत्न करेल. आणि असेच राहा, असेच बघत राहा, हसत राहा, खेळत राहा. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय बाय, लव्ह यू गाईज.